बघा दोन दोन प्रकारे जी एस टी भरला जातो. एक म्हणजे एक रेग्युलर स्कीम आहे आणि दुसरी कंपोजिशन स्कीम. आता कंपोजिशन स्कीममध्ये समजा तुमचा 3 महिन्याचा टर्नओव्हर सपोज 5 लाख असेल तर याच्यावरती 1% किती होईल? 5,000 बस हा टॅक्स भरायचा. किंवा मग सर्व्हिस प्रोव्हायडरचा असेल तर त्याचा टर्नओव्हर समजा 2 लाख आहे, या 2 लाखावरती त्याला 6% टॅक्स आहे, 3% CGST, 3% हे GST. अशा प्रकारे त्याला CGST 6,000 लागेल आणि GST 6,000 लागेल. इथे 1% आहे, त्यामध्ये अर्धा टक्का CGST आहे आणि अर्धा टक्का GST. असे मिळून ते 5,000 होतील. कंपोजिशन स्कीममध्ये फायदा काय असतो की कॉम्प्लायन्स रिटर्न्स कमी करायला लागतात. क्वार्टरली तुम्ही एकदा पेमेंट करा आणि रिटर्न इयरली भरा. पेमेंट केल्यानंतर तुम्ही परचेस कोणाकडनं केला, सेल किती केला, ही सगळी माहिती वर्षातनं एकदाच द्यावी लागते. छोट्या व्यापाऱ्यांना अशा स्कीममध्ये कॉम्प्लायन्सेस कॉस्ट कमी झाल्यामुळे त्यांना असं वाटतं की ही स्कीम आमच्या फायद्याची. आणि रेग्युलर स्कीममध्ये काय असतं की तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. म्हणजे जर तुम्ही परचेस केलं असेल तर परचेसमध्ये टॅक्स किती दिला आहे? 1,000 रुपये टॅक्स पे करून काय माल घेतला आहे, तर ह्या 1,000 रुपये गव्हर्नमेंटकडे जमा होतात. तुम्ही सप्लायरला 1,000 रुपये देता आणि सप्लायर ते पैसे तुमच्या नावाने गव्हर्नमेंटकडे जमा करतो. म्हणजे जर का 10,000चा माल तुम्ही परचेस केला असेल एखाद्या सप्लायरकडनं, 10,000चं मटेरियल परचेस केलं असेल आणि त्याच्यावरती 1,000 जर का टॅक्स दिला असेल तर तुम्हाला इनवॉइसमध्ये 11,000 रुपयाला हे मटेरियल मिळालं असेल. तर ही 1,000 जी अमाऊंट आहे याला म्हणतात इनपुट टॅक्स. 1,000 टॅक्स गव्हर्नमेंटकडे पोचलाय. हा कोणी कोणाला दिला? समजा A मॅन्युफॅक्चरर आहे आणि B जो आहे हा डिस्ट्रीब्युटर आहे. तर Bनी 11,000चा माल घेतला A कडनं. आता B तो कन्झ्युमरला विकेल. C कन्झ्युमर, मी कन्झ्युमर, मी जाईन तेव्हा मग C काय करेल की ही 1,000ची वस्तू आहे ना, ती मला सांगेल की ही वस्तू जर 10,000ची वस्तू आहे ही तो मला सांगेल ही 12,000ची आहे. आणि त्या 12,000च्या वस्तूवरती 10% 1,200 हा टॅक्स लागेल. आता ह्या 1,200 पैकी 1,000 रुपये या 10,000वरती पे केले गेले. ते 1,000 रुपये वजा करून जे वरचे 200 रुपये आहेत तेच फक्त B जो आहे तो पेमेंट करेल. तुम्ही B आहात, मॅन्युफॅक्चर A आहे, तुम्ही त्यांच्याकडनं मटेरियल घेतलं, त्यांनी सांगितलं 10,000 रुपये माझ्या वस्तूची किंमत आहे. Aनी 10,000ची किंमत आहे ती तुम्हाला सांगितलं की 10,000 रुपये माझ्या वस्तूची किंमत आहे आणि गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे मला 1,000 रुपये तुम्ही टॅक्स द्या. तुम्ही त्याला 11,000 दिले, पण तुम्ही व्यापारी आहात तर त्यांनी तुमचा GST नंबर तो घेईल A आणि A तुमच्या नावाने 1,000 रुपये मी जमा करतोय म्हणून गव्हर्नमेंटला सांगेल. जसं त्यांनी गव्हर्नमेंटला कळवलं की मी Bला माल विकला आहे आणि Bचे 1,000 रुपये मी तुमच्याकडे जमा करतोय, काय त्याची जबाबदारी संपली. मग तुम्हाला Bला कळेल तुमच्या अकाउंटला तुम्ही Aला दिलेले पैसे जमा झालेत हे तुमच्या अकाउंटला कळेल. हे तुम्हाला खात्री होईल, तुम्हाला क्लिअर होईल की आपण दिलेले 1,000 रुपये Aनी गव्हर्नमेंटकडे माझ्या नावाने जमा केलेले आहेत. ते जमा केल्यानंतर तुम्हाला ते 1,000 रुपये गव्हर्नमेंटकडे पोचलेले आहेत. आता तुम्ही 10,000चा माल 12,000ला विकता, तो मी तुमच्याकडनं घेतोय. मी C आहे, कन्झ्युमर आहे, मी तुमच्याकडनं घेतोय. तुम्ही सांगितलं 12,000 रुपये आमच्या मालाची किंमत आहे, प्लस तुम्ही टॅक्स 1,200 रुपये गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे द्या. म्हणजे 12 प्लस 1,200, 12,000 प्लस 12 किती झाले? 13,200. तुम्ही मला 13,200ला ती वस्तू विकली आणि तुम्ही हे 12,000 मायनस 1200 मायनस 1,000 करून 200 रुपयेच गव्हर्नमेंटला भरायचे. वस्तूची किंमत कन्झ्युमरला किती पडली? 12,000.
म्हणजे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळाला पाहिजे 10%प्रमाणे 1200च. तर ह्या 1200 मधले 1000 कोणी जमा केले? ए नी, आणि 200 कोणी जमा केले? बी नी. 1200 रुपये गेले कोणाच्या पॉकेटमधनं? सी. पण जो खर्च करायला लागतो अकाउंटिंग ठेवण्याचा, गव्हर्नमेंटला माहिती देण्याचा, तो गव्हर्नमेंट नाही करत, तो व्यापाऱ्याच करायला लागतो. मग व्यापारी म्हणतो हे रेकॉर्ड ठेवा, अकाउंट मेंटेन करा, मग ते सीए कडे पाठवा, रिटर्न फाईल करा. ह्याच्याकरता आम्हाला जो खर्च आहे तो जास्त पडतो. मग गव्हर्नमेंट काय म्हणतं, मग तुम्ही रेग्युलर स्कीममध्ये जाऊ नका ना. रेग्युलर स्कीममध्ये सगळं करायला मिळेल, तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल, सगळं मिळेल. मग जर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट सोडायला लागेल तर तुम्ही कंपोजिशन स्कीम घेऊ शकता. तुम्ही जर ॲग्री करता की आम्हाला हे नको, हा खर्च नको, तर मग तुम्हाला वस्तू ही जी आहे ही 11,000लाच पडेल. तुम्ही एकडनं मटेरियल घेतलं आणि तुम्ही जर का कंपोजिशन स्कीममध्ये असाल तो गव्हर्नमेंटला इंटिमेट करेल, माहिती देईल गव्हर्नमेंटला की मी बीला माल विकलाय, पण बी कंपोजिशन स्कीममध्ये आहे, तर बीला ती वस्तू 11,000लाच पडेल. बोले ठीक आहे, मला पडू दे 11,000ला, मी विकीन 12,000ला, मला किती रुपये मिळतील? मी 12,000ला विकीन, 12,500ला विकीन, मला 1,000 रुपये मिळतील ना. ठीक आहे, पण मला कॉम्प्लायन्सेस कॉस्ट वाचली, अकाउंटिंग कॉस्ट वाचली. मग ज्याने त्याने ठरवायचं आहे की मला रेग्युलर स्कीम कमी खर्चिक वाटते का कंपोजिशन स्कीम जास्त खर्चिक वाटते. कंपोजिशन स्कीममध्ये कॉम्प्लायन्सेस कॉस्ट कमी होते पण इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. छोटे व्यापारी म्हणतात आम्हाला अकाउंटिंग नाही करायचं, आम्हाला हिशोब ठेवायचा नाही, आमच्याकडे 1% घ्या, आम्ही आमचं उगा असेल ते. आता तुम्ही एखादी वस्तू 11,000ला घेतली, तुम्ही 12,000ला विकली का 12,500ला विकली हे माहिती कोणाला आहे? तुम्हालाच. तुम्ही कंझ्युमरला इनवॉइस दिला नाही दिला काय फरक पडत नाही, कोण इनवॉइस घेतो? आणि तुम्ही कंझ्युमरला इनवॉइस द्याल 13,000चा, गव्हर्नमेंटला सांगाल 12,000चा, गव्हर्नमेंट कोणाकोणा शोधणार आहे? मग तो म्हणतो नको ती रेग्युलर स्कीम, आपण आपली कंपोजिशन स्कीम घेऊ आणि वस्तूवर थोडी जास्त कॉस्ट लावून गव्हर्नमेंटला सांगू आणि आपलं मार्जिनही वाढेल आणि टॅक्सही कमी होईल. छोटे व्यापारी असं करतात, सगळेच नाही करत. उगाच आपण सगळ्यांवरती एकदा असा शिक्का मारला ते बरोबर नाही होत. तर बहुतांशी लोक असं करतात, म्हणजे 100मध्ये 8 लोक करत असतील, 2 लोक जेन्युइनली जी अमाऊंट येते ती दाखवतात, भरतात टॅक्स. त्यांना असं करणं योग्य वाटत नसेल किंवा त्यांना असं करता येतंय माहीत नसेल, मे बी काय लोक करतात जेन्युइनली. माहिती आहे ना की बरं आम्ही सगळे म्हणतो करतो, जी अमाऊंट आली आम्ही दाखवतो जेन्युइनली, कॅशमध्ये पैसे आले तरी पण आम्ही एक पैसा आपण कधी टॅक्स गव्हर्नमेंटचा चुकवलेला नाही, असे काय लोक आहेत. पण कंपोजिशन स्कीम इतर लोकांना फायदेशीर काय वाटते? वस्तू 1500ला विका, 1000ला वस्तू आले, 1200 गव्हर्नमेंटला सांगा, 1100 सांगा, काही सांगा. अदरवाईज कोण घेणार नाही कंपोजिशन स्कीम. जर का इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही तर का घेईल कोण? इथे तुम्हाला अमाऊंट कमी करून गव्हर्नमेंटला सांगून टॅक्स वाचवण्याचा जो काय एक फायदा मिळतो तो लोक घेतात. एक कळलं इथे की जीएसटी रिटर्न जे असतात हे जीएसटीआर 1, जीएसटीआर 2A, जीएसटीआर 2B हे जे आहे, ह्या जीएसटीआर 1 तुम्ही जो टॅक्स दिला सप्लायरला, तर सप्लायर कोणाकडून टॅक्स जमा केला याची माहिती जीएसटीआर 1 मध्ये देतो. तुम्ही ती माहिती दिल्यानंतर बीच्या अकाउंटला जीएसटीआर 2A मध्ये आणि 2B मध्ये ती माहिती येते. आता 2A आणि 2B मध्ये काय फरक आहे आपण जेव्हा ऍक्च्युअली ते सगळं डिटेलमध्ये शिकू त्या मी सांगेन. आणि जीएसटीआर 3B जो आहे याच्यामध्ये तुम्हाला परचेस किती झाला आणि सेल किती झाला ही दोन्ही माहिती ही समरी द्यायची असते. म्हणजे 1200 रुपये टॅक्स कलेक्ट केला आणि 1000चा मी परचेस केला म्हणून मला 200 रुपये टॅक्स भरला येतो, हे तुम्ही 3B सांगता. दर महिन्याला जीएसटीआर 1 आणि जीएसटीआर 3B किंवा क्वार्टरली जीएसटीआर 1 आणि जीएसटीआर 3B हे भरावे लागतात. आणि जीएसटीआर 1 तुम्ही भरल्यानंतर तुम्ही ज्याच्या नावाने तो टॅक्स जमा केलाय त्याच्या अकाउंटला जीएसटीआर 2A आणि 2B जनरेट होतात. आता हे जे मी सांगतोय हे पुढच्या आपल्या प्रत्येक जे काय मी लेक्चर घेईन त्यामध्ये हे परत रिपीट होईल माझ्याकडनं. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या मी एकदा बोलून संपणार नाहीयेत, त्या पुन्हा पुन्हा बोलल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एकदा तुमच्या कानावरती पडल्यानंतर तुमच्या मेमरीमध्ये थोडं स्टोर होईल, मग पुढच्या वेळेला बोलल्यानंतर अगोदर जे लिहिलंय थोडंसं ठळक होईल. असं करत करत तुम्हाला ते आपोआप पाठ होईल. तुम्ही जर का थोडंफार लिहून घेतलं असं हां जीएसटीआर 1 रिटर्न सांगितला तर तुम्हाला याचा उपयोग होईल.
तुम्ही थोडे पॉईंट लिहून घेतले असे, बाकी तुम्हाला लिहून घ्यायला मी तुम्हाला नोट देणारच आहे. जे काय मी समोर तुम्हाला दाखवतो स्क्रीनवरती, याच्या PDF तुम्हाला मी देणार आहे. तुम्हाला मी काल दिली ते मला आज सगळं सांगायचं आहे, उद्या सांगायचं आहे. या पुढचे जे टॉपिक येतील, रिटर्न्स काय, इनपुट टॅक्स क्रेडिट काय, हे सगळं तुम्हाला PDF त्याच्या मी देणार आहे. आता महत्त्वाचं काय, इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट कधी घेता येतं, कधी घेता येत नाही, ह्याचे काय नियम आहेत, ह्याचे काय त्यामध्ये तरतुदी आहेत, काय प्रोव्हिजन आहेत, त्या बघायचे. त्यानंतर पुढे मग कॉम्पिटिशन ऑफ GST लायबिलिटी कशी काढायची. आता समजा तुम्ही क्रेडिटवरती माल विकत असाल आणि तुम्हाला सप्लायरनी बायरनी पैसे द्यायला उशीर केला, तर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही टॅक्स कसा भराल. आपल्याला लायबिलिटी भरायला पाहिजे, अदरवाईज लाईट कापतात. म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला कॉम्पेन्सेट करायला लागेल. मग पैसे जर का अडकले तर मग लोक टॅक्स उशिरा भरतात, नाही असो. मग गव्हर्नमेंट यात काय करतं, मग म्हणजे लेट फी घेऊ, आम्ही इंटरेस्ट घेऊ. मग इथे GST लायबिलिटी, इंटरेस्ट आणि लेट फीज हे येतं. सेट ऑफ म्हणजे आपण आता बघितलं की 1200 रुपये भरायचे होते आणि 1000 काय केलं, परचेस केलं, ह्याला म्हणतात सेट ऑफ. किंवा कसं होतं, तुम्ही पुढच्या महिन्याकरता परचेस करता आणि तुमच्याकडे पुढच्या महिन्याचा जो परचेस असतो तो 30 तारखेला येतो, 31ला येतो. म्हणजे या महिन्याला तुम्ही जास्त माल घेतला. म्हणजे मी या महिन्यात 2 लाखाचा माल घेतला आणि 1.5 लाखाचाच विकला, पण काही माल पुढच्या महिन्यात विकणार आहे. मग काय होतं, या महिन्यामध्ये माझा दिलेला टॅक्स 1500 होतो आणि कलेक्ट केलेला 1000 होतो. म्हणजे 500 रुपये मी जास्त गव्हर्नमेंटला दिलेला आहे. पण तो जो टॅक्स आहे हा तुमच्या नावाने तिकडे रेकॉर्ड होतो आणि तुम्ही पुढच्या महिन्याला कॅरी फॉरवर्ड करता. या महिन्यात मला काही भरायला येणार नाही, मग एक्स्ट्रा जो भरला गव्हर्नमेंटकडे गेला आहे तो पुढच्या महिन्यात कॅरी फॉरवर्ड होईल, गव्हर्नमेंटच्या अकाउंटला जमा राहील. तुम्ही 1000 काय केला, आम्हाला दिला, सॉरी 1500 आम्हाला दिला आणि माल विकून 1000च कलेक्ट केलाय. मग 500 तुम्ही एक्स्ट्रा गव्हर्नमेंटला दिलाय ना, मग पुढच्या महिन्यात भरायला आहे ना, तेव्हा तो 500 आम्ही ऍडजस्ट करून देऊ. एक माणूस नोकरी करतो, त्याचा पगार 10,000 आहे आणि त्यांनी काही कारणास्तव ऍडव्हान्स पैसे घेतले, ते 12,000 घेतले, त्याला पगार मिळेल का, नाहीच मिळणार ना. उलट्या पुढच्या महिन्याच्या पगारातून आणखी त्याचे 2,000 रुपये कम्प्लीट दिले. तसं आहे, गव्हर्नमेंटला 1500 रुपये दिले, द्यायचे होते 1000, तर 500 जमा राहतील. मग पुढच्या वेळेला जेव्हा परत द्यायचे तेव्हा 500 कमी करून दिले जाते. याला म्हणतात कॅरी सेट ऑफ आणि कॅरी फॉरवर्ड. ऍडजस्टमेंट आहे ही, ती ऍडजस्टमेंट करून ती रेकॉर्ड करून ती दाखवली आहे. मग ती रेकॉर्ड कुठे होते, ती कशी बघायची, तुमच्या अगोदरच्या महिन्यामध्ये किती क्रेडिट होतं, किती टॅक्स भरला, कधी कॅशनी भरला, कधी क्रेडिटनी भरला, किती क्रेडिटनी भरला, किती कॅशनी भरला, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला वेबसाईटला बघता येते, तुमच्या अकाउंटला बघता येते. तुम्ही बँकेमध्ये पैसे भरता, बँकेतनं पैसे काढता, तुम्हाला बँकेच्या स्टेटमेंटवरून कळतं की आपण कुठल्या दिवशी किती पैसे भरले होते, कुठल्या दिवशी किती पैसे आपण विड्रॉ केले, कुठनं विड्रॉ केले, कुठल्या ATM मधून विड्रॉ केले, कोणाला ट्रान्सफर केले, तशी इथे माहिती तुम्हाला सगळी मिळते. तुम्ही डिपॉझिट केले, तुमच्या अकाउंटला पैसे डिपॉझिट तुम्ही ज्या दिवशी केले त्या दिवशी रेकॉर्ड होतात. तुम्ही टॅक्स पे केला तर कुठल्या महिन्यात किती पे केला, मग तिकडे अगोदरचा बॅलन्स काय होता का, त्या बॅलन्समध्ये तुम्ही कमी अमाऊंट किती पडली, तेवढी कॅश किती भरली, हे सगळं तुम्हाला बघता येईल. हे सगळं कसं बघायचं, हे काम कसं चालतं, हे सगळं तुम्हाला या टॉपिकमध्ये येईल. GST पेमेंट, अंडरस्टँडिंग ऑफ QRMPC, म्हणजे 3 महिन्यांचा टॅक्स भरायचा आहे तर कशाला भरायचं, हे काय स्कीम आहे. GST लायबिलिटी रजिस्टर, लायबिलिटी म्हणजे तुम्ही टॅक्स किती भरला हे तिथे रेकॉर्ड होतं, तिथे रजिस्टर, लायबिलिटी रजिस्टर. GST कॅश आणि क्रेडिट लेजर, लायबिलिटी क्रेडिट आणि कॅश, ह्या 3 गोष्टींची लेजर्स रेकॉर्ड्स ही वेबसाईटला मेंटेन होतात. ती बघून आपण अगोदरच्या कुठल्याही महिन्यामध्ये काय पोझिशन होती हे समजू शकतो. LUT, प्रोसिजर्स अँड एक्सपोर्टर, जे एक्सपोर्ट करतात त्याच्यावरती गव्हर्नमेंट टॅक्स घेत नाही. जर गव्हर्नमेंटने टॅक्स तुम्हाला टॅक्स जमा करायला लागायला नको असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट एक ॲप्लिकेशन सांगतं की तुम्ही ॲप्लिकेशन द्या, लेटर ऑफ अंडरटेकिंग. ते दिलं की आम्ही एक्सपोर्ट करणार आहोत किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये सप्लाय करणार आहोत. स्पेशल इकॉनॉमिक झोन हा एक वेगळा एरिया असतो, तिकडनं एक्सपोर्ट होतं. त्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये जर का स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या बाहेरच्या सप्लायरनी जर माल पाठवला तर त्याच्यावर गव्हर्नमेंट त्यांना टॅक्स भरायला लागत नाही आणि जे एक्सपोर्ट होतं त्याच्यावर पण टॅक्स घेत नाही. ह्याचा उद्देश काय, ह्याचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त एक्सपोर्ट व्हावं.
आणि जेवढं एक्सपोर्ट होतं तेवढी फॉरेन करन्सी आपल्या कंट्रीला मिळते, आणि जेवढी फॉरेन करन्सी आपल्या कंट्रीमध्ये येते तेवढा आपला रुपयाची व्हॅल्यू जी आहे ती चांगली होते. प्रत्येक देश त्यांच्या करन्सीची व्हॅल्यू वाढावी म्हणून एक्सपोर्टला प्रमोशन देतो आणि इम्पोर्ट कमी होईल हे बघतो. आपल्याकडे चायनाचा माल स्वस्तामध्ये मिळतो कारण की जे व्यापारी चायनामधून एक्सपोर्ट करतात त्यांना ते तिथलं गव्हर्नमेंट बऱ्याच सुविधा फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं. इव्हन तुम्ही 10 रुपयाचा माल विका, 3 रुपये आम्ही देऊ, इथपर्यंत त्यांना मदत दिली जाते. कॅश असिस्टन्स त्याला म्हणतात की आम्ही तुम्हाला कॅश देऊ, म्हणजे एक प्रकारे त्यांना तुम्हाला सबसिडी देऊ की ही सबसिडी घ्या, तुम्ही एवढे पैसे घ्या आणि तो माल स्वस्तामध्ये विका, जेणेकरून मार्केटमध्ये चायनाचं मार्केट व्हावं जगामध्ये. अदरवाईज त्यांना परवडणार नाही एवढी कमी कॉस्ट. तसं जर तुम्ही LOT फाईल केलं एक्सपोर्टरनी तर त्यांना टॅक्स जमा न करता एक्सपोर्ट करता येतो, आणि जर LOT नसेल तर मग टॅक्स भरावा लागतो, नंतर रिफंड मिळतो. पण ऍक्च्युअली सप्लाय होतो तेव्हा त्यांना टॅक्स द्यावा लागतो, नंतर रिफंड मिळतो. पण त्यामुळे एवढे पैसे अडकून राहतात. जर पैसे अडकून राहायला नको असेल तर मग तिकडे रिटर्न ऑन टेकिंग भरायला लागतं. आणखी काय, EV बिल. EV बिल एक सिस्टीम आहे अशी की ज्यावेळेस माल कुठे विकला जातो 50,000च्या वरती जर कॉस्ट असेल त्याची, तर गव्हर्नमेंटच्या पोर्टलला तुम्हाला ती माहिती द्यावी लागते की आम्ही हा माल पाठवतोय, कुठं निघतोय, कुठे पोहोचतोय. समजा महाराष्ट्रातून माल गुजरातला आलेला आहे तर कंपल्सरी तुम्ही गव्हर्नमेंटला इंटिमेट करा वेबसाईटला की आम्ही हा माल घेऊन जाणार आहोत इथना गुजरातला. वाटेमध्ये रस्त्यामध्ये गव्हर्नमेंटचे वेगवेगळे चेक पॉईंट असतात, तिकडे तपासणी होते वाहनाची, आणि ते EV बिल नसेल तर मग त्यांना पेनल्टी लागेल. हे कशाकरता असेल, हे कशाकरता असतं तर लोक 1 लाखाचा माल, समजा 10 लाखाचा माल पाठवतात आणि गव्हर्नमेंटला सांगतात की आम्ही 2 लाखाचा माल पाठवला, आणि 8 लाखाचा माल हा मार्केटला विदाउट बिल, विदाउट GST विकला जातो. 2 लाख तुम्ही बँक पेमेंट द्या आणि 8 लाख जे आहे ते कॅशनी द्या आणि कॅशनी विका. तुम्ही व्यापारी असाल किंवा तुमच्या ओळखीचे व्यापारी त्यांना विचारा की तुम्ही विविध बिल किती माल घेता आणि विदाउट बिल किती माल घेता. विदाउट बिलचा कुठलाच हिशोब नसतो, त्याच्यावरती इन्कम टॅक्स पण लागत नाही, त्याच्यावरती GST पण लागत नाही, त्याच्यावरती काहीच गव्हर्नमेंटला टॅक्स येत नाही. आता EV बिल जनरेट केला, माल दाखवला 5 लाख, ज्यांना डाऊट आला त्यांनी गाडी चेक केली आणि 10 लाखाचा माल सापडला तर त्या 5 लाखावरती ते पेनल्टी लावणार चेक पोस्टला. ही एक अशा प्रकारे टॅक्स चोरी होऊ नये म्हणून केलेला उपाय आहे. दुसरे एक आहे E-इन्व्हॉइसिंग. E-इन्व्हॉइसिंग पण असते, मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकरता E-इन्व्हॉइसिंगची प्रोव्हिजन आहे, ते पण सांगेन नंतर मी. ठीक आहे, हा उद्देश काय याचा की टॅक्स चोरी होऊ नये म्हणून EV बिल आणि E-इन्व्हॉइसिंग. पुढे GST नोटिफिकेशन्स आहे, सर्क्युलर्स आहे, रजिस्ट्रेशन आहे आणि GSTचा इयरली रिटर्न, ॲन्युअल रिटर्न GST 9 आहे. हे सगळं ऑनलाईन होतं, हे सगळं गव्हर्नमेंटच्या वेब पोर्टलला होतं. हे सगळं समजण्याकरता पार्ट दुसरा जो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं करण्याच्या काय तरतुदी आहेत हे समजून घ्यायला लागेल. हे सगळं तुम्हाला करता येईल. हे केव्हा करता येईल, जेव्हा तुम्ही हा दुसरा पार्ट समजावून घ्याल. कशावर GST भरायला लागतो तर सप्लायवरती. मग सप्लाय काय, सप्लाय GST शेड्यूल, कंपोजिट आणि मिक्स सप्लाय, फॉरवर्ड चार्ज आणि रिव्हर्स चार्ज. आता नॉर्मली कसं असतं की सप्लायर जो असतो तो इनवॉइसवरती टॅक्स लावतो आणि मग तो टॅक्स बायर सप्लायरला देतो आणि सप्लायर तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करतो. दुसरी एक पद्धत अशी असते की तुम्ही सप्लायर आहात, तुम्ही माझ्याकडून टॅक्स नाही घेणार, पण गव्हर्नमेंटने मला असं सांगितलं आहे की तुम्ही 10,000चा सप्लाय घेतला त्याच्यावर 10% टॅक्स आहे, तो बायर मी आहे, मीच गव्हर्नमेंटला द्यायचा. आता कसं होतं, तुम्ही मोबाईल रिचार्ज करता, रिचार्जमध्ये GST पण असतो. म्हणजे ज्याने तुम्हाला सर्व्हिस दिली, ज्याने तुम्हाला रिचार्ज करून दिला, तो काय करतो तुमच्याकडून GST घेतो आणि गव्हर्नमेंटला जमा करतो. पण दुसरी प्रोसिजर अशी आहे की समजा तुम्ही एक लिगल ॲडवाईस घ्यायला जाल, तुमची कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि ती एखाद्या त्यांचा काहीतरी लिगल मॅटर झाला आणि त्यांनी 10,000 वकिलाला फी दिली, तर त्याच्यावर GST वकील नाही भरत,
वकील रजिस्टर नसतो, ॲडव्होकेट रजिस्टर नसतो. ती कंपनी जी आहे ती GST मध्ये रजिस्टर असते. मग त्या कंपनीची जबाबदारी आहे की तुम्ही त्याच्यावरचा GST भरा गव्हर्नमेंटकडे. तुम्ही गाडी मागे आणता त्याला काय म्हणतात, रिव्हर्स केली. तसं हा रिव्हर्स म्हणजे जी नॉर्मल पद्धत आहे ती पद्धत अप्लाय न होता त्याच्या अपोजिट पद्धत अप्लाय होते. सप्लायर बाहेरकडून टॅक्स घेतो आणि जमा करतो, त्याच्या अपोजिट रिव्हर्स म्हणजे बायरच आपला टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करतो. बायरच आपला टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करतो, याला म्हणतात रिव्हर्स चार्ज. तुम्ही ट्रान्सपोर्टनी माल मागवाल, लिगल मॅटर सगळ्यांचा होत नाही, पण ट्रान्सपोर्टनी माल जर कोण मागवत असेल तर ट्रान्सपोर्टर जे आहेत ते रजिस्टर पण असतात आणि अनरजिस्टर पण असतात. जर ट्रान्सपोर्टर अनरजिस्टर असेल आणि तुम्ही ट्रान्सपोर्टरला जर का 5,000 रुपये किंवा 10,000 रुपये ट्रान्सपोर्ट करण्याचे मालाचे पैसे दिले असतील तर त्याच्यावर GST भरण्याची जबाबदारी ही जो ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतो, सर्व्हिस रिसिव्हर जो आहे त्याची आहे. तुम्ही 10,000 खर्च दाखवाल तुमच्या बुसप अकाउंटमध्ये की आम्ही 10,000 ट्रान्सपोर्टरला दिले, तर तुम्हाला गव्हर्नमेंट विचारेल मग तुम्ही ट्रान्सपोर्टरला 10,000 रुपये दिले, मग तुम्ही त्याच्यावरचा जो 5% टॅक्स आहे तो भरला की नाही भरला, तो का नाही भरला तुम्ही. तो भरण्याची जबाबदारी ही सर्व्हिस रिसिव्हरची आहे. काही मोठ्या कंपन्या ट्रान्सपोर्टरच्या त्या काय करतात, ते GST नंबर काढतात आणि मग 5% जो टॅक्स आहे, सॉरी तिथे नंबर काढला तर 12% टॅक्स लागतो. 12% टॅक्स लागतो आणि त्या मोठ्या कंपन्यांना त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळते. पण जे छोट्या कंपन्या आहेत त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट नको असेल तर गव्हर्नमेंट काय सांगतं, मग तुम्ही 5%च टॅक्स कलेक्ट करा, तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. पण तो जो 5% टॅक्स आहे तो ते स्वतः भरत नाही, तो बाहेरवरती येतो, तो बाहेरनी भरायचा असतो. आणि तिसरे अनरजिस्टर्ड ट्रान्सपोर्टर पण असतात, ते कुठलाही टॅक्स इनवॉइस देत नाहीत, पण तो टॅक्स जो सर्व्हिस घेईल त्यांना द्यावा लागतो. म्हणजे हे किती गुंतागुंत आहे बघा. एक 12% टॅक्स रेट आहे ट्रान्सपोर्टला, दुसरा रजिस्टर्ड पर्सन असतो तो 5%चं बिल देतो, पण तुमच्याकडे तो 5% घेत नाही, तो फक्त 10,000 रुपयाचं बिल देईल आणि लिहून देईल की 5% टॅक्स तुम्ही भरायचा आहे, माझी जबाबदारी नाही. आणि तिसरे, ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही कितीही टर्नओव्हर करा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर घेण्याची गरज नाही, अशी गव्हर्नमेंटने त्यांच्याकरता केलेली तरतूद आहे. जे गरीब ड्रायव्हर वगैरे असतात, का शेतकरी आहेत पंजाबमध्ये, ते शेती पण करतात आणि त्यांच्याकडे त्यांचा हा बिझनेस पण आहे ट्रक चालवण्याचा. एक भाऊ शेती बघतो, 2 भाऊ शेती बघतात, एक भाऊ ट्रक चालवतो. मग कधी त्यांना गरज पडली त्यांचा जो शेतीचा माल आहे तो ते वापरतात आणि एरवी मोकळा असतो ट्रक तेव्हा ते बिझनेस करतात ट्रान्सपोर्टचा. मग त्यावेळेस त्यांच्यावरती रजिस्ट्रेशन घ्या हे त्यांना समजत नाही, काय लोकांना ह्या प्रोसिजरच कळत नाही. म्हणून त्यांच्या ट्रान्सपोर्टरला गव्हर्नमेंटनी बाहेरच ठेवलं की तुम्ही नंबर काढूच नका, जो कोण त्याची सर्व्हिस घेईल त्यांनी त्याचा GST द्यायचा. म्हणजे अशी काय लोक, अशी काय कम्युनिटी आहे त्यांना तुम्ही समजावू शकत नाही आणि त्यांना कळत नाही, ते नंबर काढत नाही GSTचा. म्हणून त्यांना तुम्ही नोटीस पाठवाल, त्यांना तुम्ही त्यांच्यावर केसेस कराल, तर ते त्या समजण्याच्या अवस्थेमध्येच नाही आहेत. त्यामुळे ज्या मोठ्या कंपन्या आहेत प्रोफेशनली, प्रायव्हेट लिमिटेड वगैरे आहेत, ते 12% टॅक्स लावून त्यांना गव्हर्नमेंटने मुभा दिली की तुम्ही 12% टॅक्स लावा आणि तुम्ही तुमचा इनपुट टॅक्स क्रेडिट घ्या, तुमच्या गाडीचं रिपेअरिंग आहे, तुमच्या गाडीचं इतर काय मेंटेनन्स आहे, तुम्ही पार्ट राहणार, ते सगळे तुम्हाला क्रेडिट मिळेल. जे छोटे व्यापारी आहेत ते मग त्यांना GST नंबर असल्यावरच कंपनी काम देते, मग ते नंबर काढतात, पण ते 5% भरण्याची जबाबदारी कंपनीने सोडलेली. म्हणजे हा कन्सेप्ट आहे फॉरवर्ड चार्जचा आणि रिव्हर्स चार्जचा. डिटेलमध्ये हा टॉपिक येईल, त्याची मी एक्झाम्पल घेईन, तुम्हाला मी त्याची टॅलीमध्ये एंट्री करून दाखवीन, मग तुम्हाला क्लिअर होईल. ओके, तर इथे फॉरवर्ड चार्ज या रिव्हर्स चार्ज आहे. पुढे GST लेवी आणि कलेक्शन. लेवी म्हणजे GST लेवी म्हणजे चार्ज कधी येईल तुम्ही बघाल. एखाद्याने खून केला तर एक वेगळा सेक्शन लागतो 302, आणि खुनाचा प्रयत्न केला म्हणून वेगळा सेक्शन, तो माणूस जिवंत आहे पण त्यांनी खुनी हल्ला केला पण माणूस जिवंत राहिला तर वेगळा सेक्शन लागतो. तसे GST भरण्याकरता सेक्शन आहे, त्यात लिहिलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीने गुड्स किंवा सर्व्हिसेस यांचा सप्लाय केला तर GST भरायला लागेल, तर GST द्यावा लागेल. ओके, तुमच्याकडे समजा एखादी बॅग नाही आहे
तुमच्या बाजूला तुमचा मित्र कोण आहे, दुसरा व्यक्ती आहे, त्याला म्हणाले तुझ्याकडची बॅग दे मला, माझा माल मागवला आहे, तो येणार आहे उद्या, तुला मी परत देतो. ह्याच्यावर जीएसटी नाही. तुम्ही सप्लाय नाही केला, तुम्ही तात्पुरती केलेली ॲडजस्टमेंट आहे. पण जेव्हा तुम्ही कस्टमरला माल देता तेव्हा तो सप्लाय होतो, सप्लाय झाला. इथे परमनंट सप्लाय नाही आहे, तुम्ही तात्पुरता घेतला आणि त्याला परत केला. त्यामुळे जीएसटी कशावर येईल, जीएसटी लेवी आणि कलेक्शन. मग कशा प्रकारे लेवी होईल आणि मग टॅक्स कलेक्ट कसा होईल हे वेगळं आहे. पुढे कंपोजिशन लेवी, एक्झम्पशन, मग कशावर टॅक्स लागणार नाही काही गुड सर्व्हिसवरती. गव्हर्नमेंटने असा कायदा केला आहे की गव्हर्नमेंटची चॉईस आहे की त्यांना कुठल्या गुड्सवरती टॅक्स लावायचा आहे किंवा कुठली सर्व्हिस आहे ज्यावर टॅक्स लावायचा आहे हे ते ठरवणार. म्हणजे गव्हर्नमेंटचे कायदे काय आहेत, त्याचे नियम काय आहेत, हे सगळं तुम्हाला मॉड्यूल 2 मध्ये. आता रोज व्यापारी म्हणून त्याला काय करायला लागतं, तर रोज त्याला परचेस करायला लागतं. परचेस केल्यावर सप्लायर त्याला इनवॉइस देतो, माल देतो आणि त्यांच्या पेमेंट टर्मप्रमाणे की 15 दिवस क्रेडिट, 1 महिना क्रेडिट, त्याला तुम्ही सप्लायरला पेमेंट करता. ओके. तसंच एक इनवॉइस येईल, तसंच तुम्ही इनवॉइस देणार. जेव्हा माल विकाल तेव्हा इनवॉइस बनवायला लागतो. आता इनवॉइस बनवण्याचे पण नियम आहेत. इनवॉइस हा बनवावाच लागतो. पण जर 200 रुपयाच्या आतला इनवॉइस असेल आणि जर घेणारा अनरजिस्टर्ड पर्सन असेल आणि जर त्याने इनवॉइस मागितला नाही तर त्याला इनवॉइस दिला नाही तरी चालतो. म्हणजे मग त्याच्यावरती काय टॅक्स जमा करायचा नाही का, असं नाही. तुमच्याकडे 200 रुपयाच्या आतमध्ये जर का काय सप्लाय झाला असेल तर तुम्ही लिहून ठेवा 130, 140 आणि दिवसाच्या एंडला तुम्ही जेव्हा बिझनेस सकाळी 9ला सुरू करत असाल, रात्री 9ला दुकान बंद करत असाल, तर ते बंद करण्याच्या अगोदर तुम्ही दिवसामध्ये जो 200 रुपयाच्या आतला जो सेल झाला आहे टोटल करा आणि त्याचा एकच इनवॉइस बनवा. तुमच्या सोयी सुविधेकरता गव्हर्नमेंटने तुम्हाला एक स्कीम दिली. पण जर मी तुमच्याकडे आलो आणि 100 रुपयाचा माल घेतला आणि मी रजिस्टर नाही आहे, मी बोललो मला इनवॉइस पाहिजे, तुम्हाला द्यावा लागेल. तुम्ही नाकारू शकत नाही. नाही मागत आहे, ठीक आहे, लिहून ठेवा 100 रुपये. ओके. हे सगळे गोष्टी जे आहेत या तुम्हाला मॉड्यूल 2 मध्ये कळतील. काय इनवॉइसचे नियम काय आहेत, पेमेंट रिटर्न कसे करायचे, रिटर्न्स कुठले कुठले आहेत, GHL 1 कोणाला, 2A कोणाला, 2B कोणाला, 3B कोणाला, 3A कोणाला, 4, 4A, 5, 5A, 6 असे वेगवेगळे फॉर्म असतात. ते वेगवेगळ्या बिझनेससाठी त्यांना गव्हर्नमेंटकडे जमा करायला लागतात. जे इन्फॉर्मेशन ती कोणाला कशा करताय हे दिलेलं आहे. ओके. जर एखादा व्यक्ती कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यांनी गव्हर्नमेंटचं एखादं कॉन्ट्रॅक्ट घेतलं, जर त्यांनी समजा महानगरपालिकेचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर महानगरपालिकेला गव्हर्नमेंटने असा नियम केला आहे की त्यांनी 1%, 2%चा रेट असतो तेवढी अमाऊंट काय करायची, जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची अमाऊंट जीएसटीची गव्हर्नमेंटकडे जमा करायची. ह्याचा उद्देश काय, जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन घ्यावंच लागेल. जेव्हा तो आपला जीएसटी भरेल तेव्हा तेवढा जीएसटी तो कमी भरेल. किंवा जसं काल बोललो इन्कम टॅक्समध्ये टॅक्स जमा करायला TDS आहे, तसं इथे पण जीएसटी मध्ये पण TDS आणि TCS असे कन्सेप्ट आहे. तुम्ही जर ऑनलाईन माल विकत असाल, ऑनलाईन ॲमेझॉन, फ्लिपकार्ट थ्रू, तर त्यांना पण तशी प्रोव्हिजन आहे की जो तुमच्या थ्रू माल विकेल तुम्ही त्याचा 1% आमच्याकडे जमा करा. आता मग गव्हर्नमेंट आहे किंवा मग असे ऑनलाईन जे सेलर आहेत, जे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट आहे, त्यांनी जे पैसे कलेक्ट केलेत गव्हर्नमेंटने किंवा यांनी, त्यांच्याकरता वेगळे फॉर्म आहेत. मग GSTR 7 आहे, GSTR 8 आहे. मग ही सगळी जे फॉर्म आहेत ते वेगवेगळ्या पर्सन करता, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करता वेगवेगळे फॉर्म आहेत. ओके. आता हे सगळं काम तुमचं जे आहे परचेस सेलचं तुम्ही रेकॉर्ड करणार. मग टॅलीमध्ये तुम्ही रेकॉर्ड कराल. मग टॅलीमध्ये तुम्हाला टॅलीमध्ये कसं काम करायचं, मग टॅलीमध्ये कंपनी कशी बनवायची, मग त्यामध्ये लेजर्स कसे बनवायचे, म्हणजे सप्लायरचं लेजर, बायरचं लेजर, बँकेचं लेजर, कॅश लेजर, एक्सपेन्सेस तुमचे असेल ते लेजर, हे सगळं आलं. तुम्ही जे मटेरियल विकता म्हणजे इन्व्हेंटरी, पेन, पेन्सिल, कम्प्युटर, कीबोर्ड, माऊस, वॉट एव्हर जे वस्तू जो व्यक्ती विकतो, बॅग, शर्ट, टी शर्ट, पॅन्ट, जे काय असेल, स्पोर्ट्स आहे तर मग टेनिस बॉल आहे, लेझर बॉल आहे,
बॅट आहे, स्टंप आहे, कुठल्याही वस्तू ज्या साडी आहे, शर्ट आहे, जे काय असेल ते सगळं त्यात रेकॉर्ड कसं करायचं, इन्व्हेंटरी ते येईल. मग विकलं तर मग समजा 100 घेतला असेल, 10 विकले तर मग 90 राहिले, हे समोर बघता येतं. स्टॉक किती आहे बघता येतं. हे सगळं जे लेजर्स, कोणाला किती पैसे मी देणं आहे, कोणाकडनं किती पैसे येणं आहे, हे सगळं तुम्हाला लेजर्समध्ये बघता येतं. लेजर क्रिएट करायचे, त्याच्या अकाउंटिंग एंट्री करायच्या, त्याच्याबरोबर सेल केला, परचेस केला तर मग अमाऊंट किती होती, त्या स्टॉक कुठला आला, तो स्टॉक कशा प्रकारे गेला, हे सगळं रेकॉर्ड तिथे होईल तुमचं. हे रिपोर्ट्समध्ये कळतं. वेगवेगळे रिपोर्ट्स असतात, इन्व्हेंटरी रिपोर्ट्स असतात, अकाउंटिंग रिपोर्ट्स असतात, त्या पार्टीचं लेजर बघायचं, हे रिपोर्ट्स असतात, हे सगळं बघता येईल. मग हे सगळं तुम्हाला त्याच्यात जीएसटी किती आहे, मग मला मी किती सेल केला या महिन्यामध्ये, किती मला जीएसटी भरायला येईल, हे सगळं तुम्हाला बघण्याकरता जीएसटीआर 1, जीएसटीआर 2, 3BA रिपोर्ट्स टॅलीमध्ये बघता येतात. मग हे कसे बघायचे, काय सेटिंग करायचं, म्हणजे जीएसटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सेटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला इकडे दाखवेन. बाकीचे जे टॅलीचे फीचर्स आहेत ते सगळे नेहमी लागत नाही आणि सगळ्यांना लागत नाही, पण जीएसटी पॉईंट ऑफ व्ह्यू जेवढे फीचर्स लागतील तेवढे फीचर्स तुम्हाला मी इथे डेमॉन्स्ट्रेट करून दाखवेन. म्हणजे तुमचं काम इझी होईल. इव्हन तुम्हाला टॅलीमध्ये इनवॉइस बनवून तो प्रिंट करायचा आहे, तुम्ही तेही करू शकता. मॅन्युअल बिलिंग करायचं नसेल, टॅली म्हणून बिलिंग करायचं आहे, तेही करता येईल सेटिंग केलं. आणि हा जो डेटा असतो टॅलीमधला, तुम्ही एक क्लिक केलं का एका क्लिकमध्ये तुम्हाला वेबसाईटला अपलोड करता येतो. वेबसाईटला जाऊन परत फिट नाही करायचं. ऑप्शन 2 आहेत की जे इकडे जाऊन वरती रिटर्न भरायचे आहेत, जीएसटीआर 1 त्या घरात तिकडे जाऊन तुम्ही एक रेकॉर्ड टाकत बसा, किंवा वेगळ्या सॉफ्टवेअर आहे तिकडे फीड करत बसा. दोनदा काम होतं. जर एकदा आपण टॅलीमध्ये काम केलं तर मग त्याच फिगर्स, त्याच अमाऊंट तुम्हाला वेबसाईटला एका क्लिकमध्ये अपलोड करता येतील. आता ह्यातला मी कुठलाच मॉड्यूल स्किप करू शकत नाही. ऑनलाईन कसं करायचं, ऑनलाईन काय कुठल्या काय गोष्टी आहेत हे सांगायच्या आहेत, त्याचा लॉ काय आहे तो सांगायचा आहे, गरजे एवढा तरी. आणि तिसरं, टॅलीमध्ये सेटिंग कसं करायचं जेणेकरून ते रिटर्न भरणं. आपला उद्देश एकच आहे की रिटर्न अपलोड करता आला पाहिजे, पण रिटर्न अपलोड करता येण्यासाठी तुम्हाला लॉ कळला पाहिजे. तुला गाडी चालू करायला शिकवली आणि बंद करायला शिकवली म्हणून माणूस ड्रायव्हर होत नाही ना. त्याला जे हायवेला जाऊन जे स्किल पाहिजे गाडी चालवायचं किंवा गर्दीमध्ये स्किल पाहिजे ते मिळवायलाच पाहिजे ना. मग त्याच्याकरता दुसरा पार्ट जो आहे तो आवश्यक आहे. दुसरा पार्ट तुमचा जेवढा पॉवरफुल असेल तेवढा तुम्हाला काम करताना कॉन्फिडन्स येईल. मी खूप जास्त स्ट्रेच करत नाही सेकंड पार्ट, पण मला गरजे एवढा स्ट्रेच करावा लागतो. आणि जेवढा इंटरेस्ट तुम्ही दुसऱ्या पार्टला घ्याल तेवढं तुमचं पहिल्या आणि तिसऱ्या पार्टमध्ये काम करणं सोपं जाईल. पहिला आणि तिसरा पार्ट प्रॅक्टिकल आहे आणि दुसरा पार्ट कम्प्लिटली थेरोटिकल आहे. बघा आता इकडे, आता मी तुम्हाला काल आपण काय सुरू केलं होतं, टॅक्स म्हणजे काय, बरोबर आहे. अजूनही आपण खूप पुढे गेलेलो नाही. आपण काल जे काय बघितलं, काल तुम्हाला काय माहिती आहे हे बघण्याकरता काल मी बोललो. आणि मग अगदी तुम्हाला फक्त हा जो पहिला पॉईंट आहे आणि दुसरा पॉईंट आहे एवढंच माझा काल सांगून झालं खरं म्हणाल तर, की टॅक्स काय आहे. अ टॅक्स may be defined as pecuniary burden laid upon individuals or property owners to support the government, a payment exacted, जबरदस्ती वसूल केलं जातं बाय लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी, म्हणजे आयदर स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल. दुसरं, अ टॅक्स इज नॉट अ व्हॉलंटरी पेमेंट, हे ऐच्छिक नाही आहे. टॅक्स तुम्हाला द्यावाच लागेल जर तुम्हाला टॅक्स भरणं लागू असेल तर. हे डोनेशन पण नाही आहे, बट अन एन्फोर्स कॉन्ट्रीब्युशन एक्झॅक्टेड पर्स्युएंट टू लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी, म्हणजे गव्हर्नमेंटनी आपल्याला ही अमाऊंट भरण्याकरता बंधनकारक आहे असा कायदा केलेला आहे. इन सिम्पल वर्ड्स, अ टॅक्स इज नथिंग बट मनी दॅट पीपल हॅव टू पे टू द गव्हर्नमेंट विच इज यूज टू प्रोव्हाइड पब्लिक सर्व्हिसेस. आता एस टी ही कायम आपली तोट्यामध्ये असते. मग एसटीला नवीन गाड्या घ्यायच्या असतील तर पैसे नसतात. मग स्टेट गव्हर्नमेंटचं काम आहे की तुम्ही त्यांना गाड्या घेण्याकरता पैसे द्या किंवा तुम्ही गाड्या घेऊन द्या.
समजा 100 गाड्यांची गरज आहे, मग 100 गाड्या स्टेट गव्हर्नमेंटनी त्यांना द्यायच्या. त्यांना पगार देण्यासाठी पैसे जर जमा होत नसतील प्रवासी भाड्यातना, तर ते पैसे देण्याचं काम कोणाचं आहे? स्टेट गव्हर्नमेंटचं आहे. मग स्टेट गव्हर्नमेंटला पैसे कुठे मिळणार? टॅक्समध्ये मिळणार. त्या टॅक्समधनं त्यांना पैसे द्यायचे, त्यांचं काम आहे तुझ्या. ओके. आणखी आपण काय बघितलं? डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स हा पेइंग द टॅक्स टू द गव्हर्नमेंट डायरेक्टली बेअर्स द इन्सिडन्स ऑफ द टॅक्स. ज्याच्यावर डायरेक्ट टॅक्स लागतो त्याला आपल्या पॉकेटमधून तो भरावा लागतो. जसं इन्कम टॅक्स आहे, त्या कंपनीला, त्या पार्टनरशिप फर्मला किंवा त्या इंडिव्हिज्युअलला किंवा जो व्यक्ती नोकरी करतो त्याला सॅलरी मिळते, त्याला स्वतःला इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. पण इनडायरेक्ट टॅक्स असं नसतं. आपण आता मोबाईलचा रिचार्ज घेतो, आपल्याला माहिती नसतं की आपण याच्यामध्ये टॅक्स पण दिलाय. मी रिचार्ज घेता 100 रुपये 200 रुपये, पण त्या 200 रुपयामध्ये तुमच्याकडे 18% GST असेल, तो गव्हर्नमेंटनी त्यांना माहिती द्यायचं आहे त्यांना, सर्व्हिस प्रोव्हायडरला. मग तुम्हाला ते कॉस्ट सांगताना तुमच्या त्याच्या सर्व्हिसची कॉस्ट प्लस तुमच्या टॅक्सची कॉस्ट मिळून तुम्हाला सांगतात की 200 रुपयाचा रिचार्ज 200 रुपये कंपनीला मिळत नाही, त्यात टॅक्स पण असतो. द पर्सन पेइंग द टॅक्स टू द गव्हर्नमेंट कलेक्ट्स द सेम फ्रॉम द अल्टिमेट कंझ्युमर. कंझ्युमर कलेक्ट करायचं आहे. Thus, incidence of the tax is shifted to the other person. ह्या दुसऱ्या पर्सनमधून शिफ्ट होतो. कंपनी दुसऱ्याकडे वसूल करते, आणि जर त्यांनी तिसऱ्याला सर्व्हिस दिली आणि तिसऱ्याने चौथ्याला दिली, तर आपण बघितलं की तुम्हाला इनपुट टॅक्स ॲडजस्ट करायचं आहे आणि शेवटी कंझ्युमर टॅक्स देतो. आपण बघितलं इन्कम टॅक्स जास्त पैसे कमवले तर जास्त टॅक्स भरायला लागतो. म्हणजे काही लोकांना 5% टॅक्स आहे, काही लोकांना 10% इन्कमवरती, काही लोकांना 20%, काही लोकांना 30%, म्हणजे स्लॅब रेट आहे. तसा स्लॅब रेट इनडायरेक्ट टॅक्समध्ये नसतो. एखाद्याची क्षमता किती आहे, कॅपॅसिटी किती आहे हे बघितलं जात नाही. तुम्ही बिस्किटचा पुडा घेतला, तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे, तुमचं इन्कम महिन्याला 10,000 आहे का महिन्याला 10 लाख आहे हे गव्हर्नमेंट बघत नाही. भिकारी आहे का अंबानी आहे हे इनडायरेक्ट टॅक्स बघत नाही. सगळ्यांना सेम टॅक्स द्यावा लागतो. रिग्रेसिव्ह इन नेचरचा अर्थ आहे ऑल द कन्झ्युमर्स इक्वली बेअर्स द बर्डन इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर ॲबिलिटी टू पे. त्याची टॅक्स भरण्याची कॅपॅसिटी किती बघितलं जात नाही, तिची पात्राला बघितली जात नाही, तो एबल आहे की नाही बघितलं जात नाही. टॅक्स तुम्ही द्यावा लागेल तुम्हाला. त्या वस्तूवर टॅक्स 5%, 12%, 18%, जो काही टॅक्स आहे हा द्यावाच लागेल, घेणारा कोणी असो. हे फीचर्स आहेत, हे तुम्हाला वाचून पण कळण्यासाठी. ओके. फीचर्स इनडायरेक्ट टॅक्सेस an important source of revenue. Tax on commodities and services. Goods and services वरती लागणारा टॅक्स आहे. Shifting of burden. No perception of direct pinch. कळत नाही की आपल्याकडून टॅक्स वसूल केला जातो, आपल्याला त्रास होत नाही टॅक्स भरताना इनडायरेक्ट टॅक्समध्ये. इन्फ्लेशन म्हणजे इथे काय होतं, चलन वाढ होते. 100ची वस्तू आहे ती टॅक्स 10% मग 1100 होते. वायडर टॅक्स बेस प्रमोट सोशल वेलफेअर. आता काही वस्तू अशा आहेत म्हणजे अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन म्हणजे वाईन, दुसरं टोबॅको, याच्यावर गव्हर्नमेंट खूप जास्त टॅक्स कलेक्ट करतं. याच्यातनं पिढ्याने कमी होत नाहीत आणि कोणी मोर्चा आणि आंदोलन पण करत नाही. रिग्रेसिव्ह हे बघितलं आपण, पुअर आहे रिच आहे यांना सगळ्यांना टॅक्स सेम द्यावा लागतो. याची गरज काय होती? जीएसटीची गरज. जीएसटी आपल्याकडे कधी आला? 1 जुलै 2017 आला. याच्या अगोदर आपल्याकडे जे टॅक्स होते देयर वर व्हेरियस इनडायरेक्ट टॅक्सेस इन इंडिया इन एक्झिस्टन्स प्रायर टू इंट्रोडक्शन ऑफ जीएसटी. आता आपल्याकडे 3 टायर सिस्टम आहे कलेक्ट इन इंडिया. म्हणजे एक महानगरपालिका, दुसरं स्टेट गव्हर्नमेंट, तिसरं सेंट्रल गव्हर्नमेंट, तिघं टॅक्स घेतात. आता जर बघा तुम्ही कस्टम ड्युटीज आहे, माल इम्पोर्ट केला आणि एक्सपोर्ट केला तर सेंट्रल गव्हर्नमेंट हा टॅक्स घेतो. तसंच सेंट्रल एक्साईज आहे, सेंट्रल एक्साईज ड्युटीज म्हणजे गुड्स मॅन्युफॅक्चर केले तर त्यावर सेंट्रल एक्साईज ड्युटी लागते. पण जी दारू बनवतात ना त्याच्यावरती सेंट्रल एक्साईज ड्युटी ही प्रत्येक त्या स्टेट गव्हर्नमेंटला मिळते.
विक्री केलं त्यावर व्हॅटही त्यांना मिळतो. त्यामुळे कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंटनी, ते स्टेट गव्हर्नमेंट कुठल्याही पक्षाचा असो, त्यांनी हे सांगितलं की फार एकदम लोकांना टेन्शन असतं, त्यांना शांत करण्याचं काम, पवित्र काम आम्हीच करू. आम्ही कुठल्याही प्रकारे दारूवरती एक्साईज ड्युटी सेंट्रल गव्हर्नमेंटला देऊ देणार नाही. कुठलाही दुसरा टॅक्स तिथे चालणार नाही. हे आमचं मोठं इन्कम आहे, हे आम्ही देणार नाही. त्यामुळे हे जे वाईन आहे, ज्याला म्हणतात अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, दारू, त्याच्यावरती खूप मोठा टॅक्स मिळतो. त्यामुळे तो टॅक्स सोडायला कुठलेही स्टेट गव्हर्नमेंट तयार नव्हतं. आणि तो एक्साईज ड्युटी, वॅट हे आत्ताही स्टेट गव्हर्नमेंटच घेतं. ओके, एक्साईज ड्युटी जी सेंट्रलची होती, म्हणजे दारू सोडून बाकीच्या पदार्थाची होती, त्याच्यावर जीएसटी आहे, त्याच्यावर जीएसटी लागतो. सर्व्हिस टॅक्स, ओके, आपल्याकडे सर्व्हिस टॅक्स पूर्वीपासून नव्हता. 1994ला आपल्याकडे 3 सर्व्हिसेसवरून सर्व्हिस टॅक्स आला. 94 मध्ये. बघा कसं असतं, तुमच्याकडे एका पहिल्या लेवलला, प्रत्येक देशामध्ये जेव्हा डेव्हलपमेंट चालू असते तेव्हा पहिल्यांदा समजा आपण मागासलेले होतो, जंगलात राहायचो, मग हळू हत्याराचा शोध लागला, वेगवेगळ्या वस्तू मग मिळाला, जसं मग माणसाने घरं बनवायला सुरुवात केली, हळूहळू माणसाची प्रगती झाली. त्याप्रमाणे काही ठिकाणी प्रगती जास्त झाली, काही ठिकाणी कमी झाली. म्हणजे पहिले आपण म्हणतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे, शेतीवरच, धान्यावरच आपला सगळा देश चालत होता. मग हळूहळू आपल्याकडे इंडस्ट्री आली. जशी इंडस्ट्री आली तशी इंडस्ट्री आल्यानंतर तुमच्याकडे काय आलं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर डेव्हलप होत गेलं. मग त्यात तुम्हाला एक्साईज ड्युटी मिळायला लागली. बहुतांशी लोक पहिले चाळीमध्ये राहायचे, हळू चाळी गेल्या आणि 90sमध्ये बँका कम्प्युटराईज व्हायला लागल्या. 90 नंतर जो काळ आहे हा बऱ्याचशा चाळी बिल्डिंगमध्ये यायला लागल्या आणि लोक जी मध्यमवर्गीयांची मुलं होती किंवा गरीब लोकांची मुलं होती त्यांना चांगल्या नोकऱ्या IT सेक्टरमध्ये वगैरे मिळायला लागल्या, लोन मिळायला लागले, हाऊसिंग लोन मिळायला लागले आणि मग लोकांना घरं मिळायला लागली. ह्या काळामध्ये काय झालं, मुलं आणि मुली शिक्षण पण घ्यायला लागले, घरामध्ये अतिरिक्त पैसा यायला लागला आणि ब्युटी पार्लर हा बिझनेस होऊ शकतो असं कोणी अगोदर सांगितलं असतं तर कोणाला पटलं असतं का? पावडर कुंकू लावण्या पलीकडे एखादी बाई जाईल असं कोणाला वाटलं होतं का? नाही ना. आता तुमचा देश पुढे चालला आहे. आता लोक इंटरव्ह्यू करतील, इंटेरियरचे वेगळे पैसे देतील, ब्युटी पार्लर जातील, लोक वेळ नाही म्हणून कपडे धुवायला टाकतील. ह्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत. छोटे वाढदिवस आहेत ते साजरे करायला लोक हॉल घेतात, तिकडे डेकोरेशन करायला पण पैसे देतात. मग अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस डेव्हलप होतील. ह्याच्यावर तुम्ही टॅक्स लावा, मोठा रेव्हेन्यू मिळेल. टेलिफोनवरती पहिले जीएसटी नव्हता, सर्व्हिस टॅक्स नव्हता, पण टेलिफोन कोणाकडे होते? चाळीमध्ये एखाद्या माणसाने टेलिफोन घेतला तर खूप मोठी आहे, माणूस श्रीमंत झाला असं वाटतं. कोणी स्कूटर घेतली तरी तो माणूस मोठा असायचा. त्या काळात टेलिफोनवरती सर्व्हिस टॅक्स लावला तर कोणच काय बोलत नव्हतं, कारण की मेनली जे ऑफिस त्यांच्याकडे आहे, टेलिफोन त्यांच्याकडे होते, व्यापारी मोठे आहेत हे टेलिफोन होते, बाकी ज्यांना टेलिफोन बूथ होते तिकडे जा टेलिफोन करा. हळूहळू मग पहिल्या 3 सर्व्हिसवर सर्व्हिस टॅक्स, मग पुढे 10 सर्व्हिस, मग 20 सर्व्हिस, मग असं करत 100च्या वरती सर्व्हिसेसवरती सर्व्हिस टॅक्स लागायला लागला. आपल्याकडे पहिले सर्व्हिस टॅक्स त्यामुळे नव्हता, कारण की सर्व्हिस टॅक्स देण्यासारखी परिस्थिती करण्याची परिस्थिती भारतामध्ये नव्हती. मनमोहन सिंग यावेळेस फायनान्स मिनिस्टर होते, अगोदर ते फायनान्स मिनिस्टर होते, नंतर मग ते पंतप्रधान झाले. त्यावेळेस त्यांनी तो आणलेला टॅक्स आहे सर्व्हिस टॅक्स. मग तो आता मर्ज होऊन गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स झाला. मग आता या एका फॅक्टरीला किंवा एका कंपनीला काय करायला लागायचं, एक एक्साईज नंबर घ्या, दुसरं कस्टममध्ये पैसे भरा, तिसरं वॅट CST रजिस्ट्रेशन वेगळं घ्या, ऑक्ट्राय LBT आणखीन घ्या, सर्व्हिस टॅक्स कारण की त्यांना ट्रान्सपोर्टवर टॅक्स भरायचा आहे म्हणून सर्व्हिस टॅक्सचा नंबर घ्या. असे वेगवेगळे नंबर घ्यायला लागायचे. म्हणजे टॅक्सेस लेव्हिड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, टॅक्सेस लेव्हिड बाय स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल बॉडीज लेव्ही टॅक्सेस, एंटरटेनमेंट टॅक्स, ऑक्ट्राय, प्रॉपर्टी टॅक्स, लोकल बॉडी टॅक्स, एवढ्या सगळ्या टॅक्सेसमध्ये रजिस्ट्रेशन करायची आणि त्याचे डेटा जो रिटर्न फाईल करते पाठवायचा दर महिन्याला. यात त्यांचं जे मनुष्यबळ आहे हे लागत होतं, मॅनपॉवर लागत होती, खर्च खूप होत होता आणि हे सगळं इतर कंट्रीमध्ये नव्हतं. 160 कंट्रीमध्ये GST आला, त्यानंतर भारतामध्ये आला.
2000 साली तो आणा हे सांगितलं, पण 2005 पर्यंत आपल्याकडे वॅट पण नव्हता. आपल्याकडे जुना सेल टॅक्स होता. त्यामुळे सेल टॅक्सच्या नंतरची प्रोसेस ही वॅट असते. आणि वॅट जो आहे हा राज्य स्तरावरचा जीएसटी आहे, आणि जीएसटी हा देशभरावरचा वॅट आहे. कळलं? जी जी पद्धत वॅटची आहे तीच पद्धत जीएसटीची आहे, पण ती देशस्तरावर लागू होते तेव्हा त्याला आपण जीएसटी म्हणतो. पहिले जीएसटी तुम्ही राज्यामध्ये लागू करा. तरी सगळी राज्य तयार झाली नाही. काही राज्यांनी 2005ला लागू केला नाही. महाराष्ट्र, गुजरातने लागू केला, इतर राज्यांनी त्याला विरोध केला. मग त्यानंतर इतर राज्यांना रेव्हेन्यू चांगला मिळतोय, फायदा होतोय हे कळल्यानंतर मग मायावती, जयललिता यांनी नंतर लागू केलं. आम्ही लागू करणार नाही म्हणतात. हे उत्तर प्रदेशमध्ये, बाकीच्या काही स्टेटमध्ये एका वेळेला लागू झाला आहे. साधारण 2007 का 2008ला सगळीकडे वॅट लागू झाला, आणि 2010 पासून आपण जीएसटी आणू असं त्यावेळेस चिदंबरम ज्यावेळेस फायनान्स मिनिस्टर होते सेंट्रलचे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 2010चं आपलं प्लॅनिंग आहे की आपण 2010ला भारतामध्ये जीएसटी आणू. आणि त्यावेळेस जीएसटीला विरोध करण्यामध्ये सगळ्यात नंबर 1ला होते नरेंद्र मोदी, की नाही पाहिजे आम्हाला जीएसटी. आणि त्यांनी 2014मध्ये जेव्हा पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी त्यावेळेस त्यांची पहिली घोषणा होती की आम्ही जीएसटी आणणार. आणि मग त्या सगळ्या प्रोसेसमधनं त्याची काय कारण आहे. त्यांचं म्हणणं होतं की सगळं हे IT बेस आहे, मग आपल्याकडे एवढं सगळं ऑनलाईन करायचं आहे, तर आपल्याकडे तेवढं IT स्ट्रक्चर स्ट्रॉंग नाही आहे, तर हा फेल जाईल, हा होणार नाही. व्हॉट आर द रिझन, किंवा त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे तो योग्य नसेलही. मग त्याला 2014ला वाटलं की आपण हा आणला पाहिजे. आणि नंतर मग ज्या प्रकारे आपल्याकडे बघतो आपण की मोबाईल आणि याचं जेवढं प्रमाण वाढलं, मग हे सगळं तुम्हाला राज्यामध्ये छोट्या शहरामध्ये पोचवायचं आहे, तेव्हा लोक ऑनलाईन करू शकतील. आणि करणारे किती आहेत, ऑनलाईन वापर करणारे किती आहेत त्यावरती डिपेंड आहे. कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग पाहिजे, लोकांना अवेअरनेस दिला पाहिजे. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो लागू झाला 2017ला. आता तुम्हाला बघायला लागत नाही तुम्ही प्रोडक्शन केलं का, तुम्हाला बघायला लागत नाही तुम्ही सर्व्हिस दिली, तुम्ही जे काय करताय त्याच्यावर तुम्ही एकाच नंबर खाली टॅक्स कलेक्ट करायचं. वेगवेगळे इनवॉइस बनवण्याचे फॉर्मॅट होते की वॅटचा वेगळा इनवॉइस, एक्साईजचा वेगळा इनवॉइस, सर्व्हिस टॅक्सचा वेगळा इनवॉइस, त्याचे वेगळे नियम, त्याचे वेगळे रिटर्न्स, त्याचे वेगळे रिटर्न करणारी माणसं, आणि हे सगळं बघणारा एक अकाउंटंट. हे सगळं खूप त्रासदायक होतं. ते सगळं बंद करायचं होतं. म्हणून या सगळ्या टॅक्सेबल इव्हेंटला हे सगळे वेगवेगळे टॅक्सेबल इव्हेंट होते, हे सगळे टॅक्सेबल इव्हेंट गेले. आता एकच टॅक्सेबल इव्हेंट आहे, तो म्हणजे तुम्ही सप्लाय करा, गुड्सचा करा, सर्व्हिसचा करा, तुम्हाला सर्व्हिस टॅक्स लागेल. ओके. आणखीन एक त्यात कन्सेप्ट काय होता, डबल टॅक्सेशन. काय होतं डबल टॅक्सेशन. आता ह्याच्यामध्ये डबल टॅक्सेशन कसं असतं ते बघा. तर एक्साईज ड्युटी आहे, एक माल विकलाय 1 लाखाला, ओके, ह्याच्यावरती 10,000ची एक्साईज ड्युटी आहे. तो वस्तू केवढाची झाली 1,10,000. ह्याच्यावर जर 5% वॅट आहे तर या 1,10,000वरती 5% वॅट लागेल. 5% वॅट जो आहे 1,10,000वर लागेल. वस्तू तर 1 लाखाची आहे ना, मग या 10,000वरती पण का टॅक्स भरायचा, तो वेगळा टॅक्स आहे ना. म्हणजे तुम्ही टॅक्सवरती पण टॅक्स घेता, ह्याला म्हणतात डबल टॅक्सेशन. हे डबल टॅक्सेशन होतं. पण असेच कायदे होते की ती वस्तू मॅन्युफॅक्चर झाल्याने त्याची किंमत किती 1,10,000, तर राज्य म्हणायचं आम्ही 1,10,000वर टॅक्स घेणार, आम्ही 1 लाखावर टॅक्स घेणार नाही, आणि तो टॅक्स द्यायला लागायचा. आता हा जो टॅक्स आहे हा जेव्हा एखादा व्यापारी तो माल विकत घ्यायचा तेव्हा या 1,10,000वरती तो वॅट समजा भरायचा 5,000. ओके. आता इथे 1,15,000ला ती वस्तू विकत घेतली, त्याला या 5,000चं क्रेडिट मिळायचं, या 10,000चं क्रेडिट नाही मिळायचं, कारण तो सेंट्रलचा टॅक्स आहे. आमचा स्टेट टॅक्स कुठला आहे, वॅट. तुम्ही वॅट कलेक्ट करा, आउटपुट टॅक्सवरती इनपुट तुम्हाला क्रेडिट देऊ, पण इनपुट एक्साईजचं नाही मिळणार. मी माल आणण्याकरता पण सर्व्हिस टॅक्स दिला आहे ट्रान्सपोर्टरला, त्याचं क्रेडिट नाही मिळणार.
म्हणजे जर का वॅट आहे तर स्टेट टॅक्स आहे. वॅट जो कलेक्ट करायचा त्याला कुठल्याही सर्व्हिस क्रेडिट मिळत नव्हतं, त्याला कुठलंही एक्साईज ड्युटीचं क्रेडिट मिळत नव्हतं. एखादा व्यक्ती सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, मी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, मी कोचिंग क्लासेस घेतो, माझे क्लासेस मोठ्या प्रमाणात चालतात, मी GST पण कलेक्ट करतो. आता मला जर TV घ्यायचा आहे, हा TV जर मी मॅन्युफॅक्चरकडून घेतला तर मला ह्या TV वरती जो एक्साईज ड्युटी भरलेली असेल त्याचं मला क्रेडिट मिळायचं. कारण माझ्याकडे सर्व्हिस टॅक्स आहे आणि नंबर सर्व्हिस टॅक्सचा माझ्याकडे आहे, पण एक्साईज ड्युटीचं क्रेडिट मिळायचं. सेंट्रलचं क्रेडिट सेंट्रलला मिळायचं, स्टेटचं नाही मिळायचं. मला वॅटचं क्रेडिट मिळत नव्हतं सर्व्हिस प्रोव्हायडरला. सर्व्हिसचं क्रेडिट मिळेल, एक्साईजचं मिळेल, वॅटचं मिळणार नाही. जो मॅन्युफॅक्चरर आहे तो सर्व्हिस प्रोव्हायडर पण आहे, तो जो मॅन्युफॅक्चररकडे 3 नंबर होते त्याला TVचं क्रेडिट मिळायचं, पण ट्रेडरकडे वॅटच नंबर आहे, त्याला एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्सचं क्रेडिट मिळायचं नाही. त्यामुळे वस्तूची किंमत वाढायची. ओके, डबल टॅक्सेशन, मल्टिप्लिसिटी ऑफ कॉम्प्लायन्सेस. दुसरं, लॅक ऑफ क्रॉस युटिलायझेशन ऑफ फॅसिलिटी बिटवीन गुड्स आणि सर्व्हिसेस. नॉन अवेलेबिलिटी ऑफ सेट ऑफ अरेंजमेंट अगेन्स्ट अदर स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे मी या तिथनं माल परचेस केला, तिथलं क्रेडिट मिळेल, पण मी गुजरातमधून माल परचेस केला महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणते तुम्ही आमच्या स्टेटमधून परचेस करा, क्रेडिट घ्या. गुजरातमधून परचेस केला तर क्रेडिट नाही. आता तुम्ही GST मधून कुठेही परचेस करा, कुठेही सेल करा, सगळ्याचं क्रेडिट मिळतं. इनपुट टॅक्स क्रेडिट, तुम्हाला कन्सेप्ट कळतो ना इनपुट टॅक्स क्रेडिटचा. आणखी डिटेलमध्ये आपल्याला पुढे बघायचं आहे, ते वेगळ्या त्याच्यावरती एक टॉपिकच आहे. प्लस आपण टॅलीमध्ये जे एंट्रीज करू, परचेसच्या एंट्री करू, आपण जो टॅक्स दिला आहे परचेसवरती त्याच्यावरचा टॅक्स किती आहे हे बघू, सेलवरचा टॅक्स बघू, मग आपण त्याचं जे काय गणित ते मांडू, त्याचं मग कॅल्क्युलेशन करू, मग तुम्हाला कळेल टॅक्स किती भरायला येतो. आता एवढं होतं की मी सेल केला, 1200 रुपये टॅक्स कलेक्ट केला, परचेस केला, तोच माल तो विकलाय, 1000 रुपये टॅक्स देऊन परचेस केला, तर 1000 काय माझं इनपुट टॅक्स क्रेडिट आहे आणि 1200 काय माझा आउटपुट टॅक्स आहे जो मला गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. आणि 1200च्या अगेन्स्ट मी गव्हर्नमेंटला 1000 दिलाय माल घेतला तेव्हा, तर मला 200 रुपये द्यायला लागतात. तर 1000 काय इनपुट टॅक्स क्रेडिट, तर आपण काय म्हणतो सेट ऑफ केले, ॲडजस्ट केले, आणि 200 रुपये मला कॅशमध्ये भरायला लागते. हे जे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे हे त्या स्टेटचं मिळेल, दुसऱ्या स्टेटचं मिळणार नाही. कन्सेप्ट ऑफ GST. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, जसं 1000ची वस्तू 1200ला विकली, 1200ची 1400ला विकली, तर ज्या लेवलला तुम्ही जेवढा टॅक्स कलेक्ट केलाय तेवढा बघा आणि तुम्ही जेवढा दिलाय तेवढा वजा करा. प्रत्येक लेवलला डिस्ट्रीब्युटर, मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर, होलसेलर, ट्रेडर, जेवढ्या डिस्ट्रीब्युशन चेन वाढली तर प्रत्येकाने आपलं जेवढं व्हॅल्युएशन झालंय तेवढा टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करायचा. मी 10,000चा माल टॅक्स देऊन घेतलाय आणि 12,000ला विकलाय, तर 2,000चा माझं व्हॅल्यू एडिशन आहे, तेवढा टॅक्स मी घेणार. तुम्ही माझ्याकडून घेतला 1400ला विकला, तुमचं एवढं व्हॅल्यू एडिशन आहे, तेवढा टॅक्स तुम्ही गव्हर्नमेंटला द्यायचा. प्रत्येक लेवलला तो टॅक्स जमा केला जातो, त्यामुळे प्रत्येकाला क्रेडिट मिळतं. कंटिन्युअस चेन ऑफ टॅक्स क्रेडिट, ही चेन कुठे ब्रेक होत नाही. जितके पर्सन GST रजिस्टर असतील तेवढा सगळ्यांना क्रेडिट मिळेल. बर्डन बॉर्न बाय फायनल कन्झ्युमर, आणि शेवटी फायनली टॅक्स कोण देतो गव्हर्नमेंटला? कन्झ्युमर. ओके, नो कॅस्केडिंग ऑफ टॅक्सेस, टॅक्सवर टॅक्स लागत नाही, डबल टॅक्सेशन होत नाही, हे सगळं GST मध्ये अवॉइड होतं. आता बघा एक्झाम्पल कसं आहे. आता आपण, मी कालही बोललो आजही बोललो, आता परत त्याचं एक्झाम्पल पण आलं आहे. म्हणजे तुम्हाला समजा मी पहिल्यांदा बोलतोय, तुम्हाला 2% कळलं, पुन्हा बोललो 2% कळलं, असं थ्रू आउट तुम्हाला जसं कोर्स पुढे पुढे जाईल तुम्हाला कन्सेप्टमध्ये क्लिअरिटी वाढत जाईल. तुम्हाला केव्हा केव्हा असं वाटतं की मला कळलंच नाही आहे, तुम्हाला केव्हा वाटेल की मला कळलं आहे, पण करेक्ट तुम्हाला कळलं नाही असं येऊ शकतं, आपल्याला भ्रम पण निर्माण होऊ शकतो. कळलं आपल्याला, पण लक्षात घ्या तुम्हाला फायनली कळणार आहे, तुम्हाला ते करता येणार आहे. ओके, बघा आता किती दिलं आहे. मॅन्युफॅक्चररनी वस्तू बनवली 1 लाख, GSTचा रेट आहे 18% म्हणजे 18,000. इनवॉइस व्हॅल्यू बनणार 1,18,000. तुम्ही इथपर्यंत ॲग्री आहात ना? आता
1,18,000 इन्व्हॉइस आला. आता हे 18,000 रुपये मॅन्युफॅक्चररनी कोणाकडनं घ्यायचे आहेत? कोणाकडनं घ्यायचे आहेत? बायरकडनं. तो काय आपल्या पॉकेटमधून भरत नाही ना. बायरला सांगेल की माझ्या मालाची किंमत आहे ती 1,00,000 आणि टॅक्स मला गव्हर्नमेंटला जमा करायचा आहे 18,000. तू मला 1,18,000 द्यायचे. 18,000 माझे नाही, गव्हर्नमेंटचे आहेत. 1,00,000 माझे आहेत. माझं प्रॉफिट 1,00,000मध्ये आहे, हे मॅन्युफॅक्चरर सांगतोय. आता या मॅन्युफॅक्चररने आपण असं लक्षात घेऊया की त्याने कुठलाही माल परचेस केला आहे त्यावर त्याला काही इनपुट टॅक्स क्रेडिट नाही. इनपुट टॅक्स क्रेडिट नील धरूया आपण. ओके. आता गव्हर्नमेंटला 18,000 रुपये जमा करण्याची जबाबदारी कोणाची आहे? मॅन्युफॅक्चररची आहे. कारण मॅन्युफॅक्चररने 18,000 रुपये घेतलेत ना, ज्याला विकले त्याकडनं. 1,00,000 आहे व्हॅल्यू ॲडिशन. ते 18,000 रुपये त्यांनी काय केले? एक्स्ट्रा घेतले टॅक्सचे, ते गव्हर्नमेंटला जमा केले. मॅन्युफॅक्चररचा रोल संपला. आता तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही मॅन्युफॅक्चररकडनं 1,18,000चा मटेरियल घेतलेलं आहे. आता या 1,00,000 कॉस्टवरती तुम्हाला 11,200 रुपये तुमचं मार्जिन ठेवायचं आहे. तुमची सेल प्राइस म्हणजे इनवॉइस कॉस्ट काय होईल? एक लक्षात घ्या, तुम्हाला सेल प्राइस 1,11,200 पाहिजे आहे, बरोबर आहे. त्याच्यावर तुम्हाला जीएसटी 18% येतो 20,016. म्हणजे इनवॉइस व्हॅल्यू काय येईल? 1,31,291.20. कळत आहे? बघा, तुम्ही 1,00,000चा माल घेतलाय ना, त्यात तुम्ही 18,000 रुपये दिलेले आहेत. हे 18,000 रुपये गव्हर्नमेंटकडे तुमच्या नावाने जमा केलेले आहेत मॅन्युफॅक्चररनी. ह्या 18,000चा तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. तुमची वस्तूची किंमत कॉस्ट आहे ना ती 1,00,000च आहे. 18,000 तुम्ही जो टॅक्स कलेक्ट करणार आहात त्यात तुम्हाला ॲडजस्ट करता येणार आहे. त्यामुळे 18,000 रुपये तुमचे गव्हर्नमेंटकडे जमा आहेत. वस्तूची किंमत 1,00,000 आहे. आता ज्यावेळेस तुम्ही हे रेकॉर्ड कराल टॅलीमध्ये, त्यावेळेस तुमच्या प्रॉफिट अँड लॉसला परचेस असतो एका बाजूला, सेल असतो दुसऱ्या बाजूला. त्या सेलमध्ये तुम्हाला 1,18,000 दिसणार नाही, तिकडे तुम्हाला 1,00,000 दिसतील परचेसमध्ये. आणि 18,000 कुठे जातील? तुमचे बॅलन्स शीटला ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये तुमचे 18,000 जातील. मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवीन तेव्हा तुम्हाला 100% क्लिअर होईल. आता फक्त कन्सेप्ट सांगतोय. पुढे जाऊन तुम्ही 20,016 जेव्हा 1,11वरती ॲड कराल तेव्हा तुम्हाला 1,31,251.20 ही तुमची इनवॉइस व्हॅल्यू होईल. तुम्हाला सेलला परचेसला 1,00,000 दिसतील आणि सेलला तुम्हाला